नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. भगवान श्री स्वामीनारायण यांनी स्थापन केलेल्या 9 ऐतिहासिक मंदिरांपैकी 5व्या क्रमांकाच्या जेतलपूर धामच्या द्विशताब्दी महोत्सवाच्या पवित्र सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. सेवा आणि संस्कृतीच्या त्रिवेणी संगमात हजारो भाविकांची उपस्थिती भारतीय संस्कृतीवरील अढळ श्रद्धेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी जीवन ही देवाची अमूल्य देणगी असून त्याचा अंतिम उद्देश मोक्षपात्र आहे असे सांगताना पंतप्रधानांनी निरोगी शरीर हे धर्म आणि पुरुषार्थ साध्य करण्याचे मुख्य साधन आहे असे नमूद केले. शरीर निरोगी असेल तरच भक्ती, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देता येते असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 40 वर्षात रासायनिक शेतीमुळे माती, पाणी आणि मानवी आरोग्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना नैसर्गिक शेतीच्या व्यापक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. विषमुक्ती शेती हीच भावी पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि निरोगी जीवन देणारी वाट असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबादमधील कुलपूर स्वामीनारायण टेम्पल यांनी शिक्षापत्रीच्या 200 वर्षांच्या निमित्ताने शहरात 5 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समुदायाने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या पवित्र सोहळ्यात धर्मधुरंधर आचार्य कुशलेंद्र प्रसादजी महाराज, ज्येष्ठ महाराज तेजेंद्र प्रसादजी महाराज तसेच ललजी महाराज, वजेंद्र प्रसादजी महाराज यांची उपस्थिती लाभली. संतांचे मार्गदर्शन आणि भक्तांचा उत्साह विकसित भारत या संकल्पाला नवी ऊर्जा देणारा असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.